हॅलो, गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता सकाळच्या 1:15 वाजत आलेत. आमचं जेवण झालं. सकाळचं आमचं लवकर जेवण असतं. आता नाश्ता बंद केलाय आणि संचितला तर 3-4 दिवस संक्रांतीची सुट्टी. त्यामुळे आता ठेवलाय मी माझ्यासाठी चहा. जेवण केलं. सकाळी चहा घेतलाच नव्हता आणि हे बघा माझा एक हातातला चुडा फुटला आणि एक हातात राहिलाय आणि संक्रांतीचा कुंकू पण आहे अजून. तर हे बघा माझ्यासाठी एकटीसाठीच ठेवलाय चहा आणि मी साय साठवून ठेवत असते. त्याच्यात साय आहे आणि ह्या पातेल्यामधली काढायची आहे. बघ किती घट्टच्या घट्ट साई ते तुम्हाला दाखवते. हे बघा अशी आता ही साई सगळी मी काढते. ह्या डब्यामध्ये काढते. आणि एक 6-7 दिवसाची म्हणजे 1 लिटरने दूध घेतो आम्ही. तर एक 6-7 दिवसाची साई साठली का मग हा डब्बा पूर्ण भरतो. हा डब्बा बघा पूर्ण भरतोय. त्याला झाकण लावते. हे 2 दिवसाची साई आहे, अगोदरची आणि आत्ताची. आणि हे दूध 1 लिटर दूध आहे. तर हे वापरलं अजून दूध नाही कसलंच. थोडंसं दूध. जेवण केलं आम्ही. जेवणामध्ये बनवलं होतं शेपूची भाजी केली होती. संचित आता जेवण करतोय. काकडी गाजर थोडीशी राहिले तर गाजर खायचं. आणि ह्याच्यामध्ये घेवड्याची शेंग केली होती. आणि हा डब्बा ना हा गच्च भरलाय बघा. तुम्हाला उघडून दाखवते. तर हे बघा हा आणि एकदम भारी असं तूप झाले तयार. आणि हा डब्बा गच्च भरलाय आणि हे संपत आलं इथंपर्यंत आलं का हा डब्बा गच्च भरते. कारण रोज तूप लागतं. संचितची चपाती असते काहीतरी म्हणजे असतंच तूप असतं. त्यामुळं तूप आहे तर रोज लागते मला. त्यामुळं मग हा डबा संपत आला की हा फुल भरतोय आणि नंतर मग हा झाला की तूप झालं की लगेच ह्याच्यामध्ये जाते. त्यामुळे तूप सध्या विकत कसलंच घेत नाही. घरीच बनवून म्हणजे पुरते. संपत आले की दुसरी साई साठते आणि करते. त्यामुळं विकत तूप कसलंच आणलं नाही. बरेच महिने झाले आता जवळपास 4-5 महिने होत आलं. तर आता चहाला उकळी येते. आता शेवटचा भाग बघायचा होता ना. दूध फ्रीज मध्ये ठेवते. दूध आणि साई 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 साई. सगळेजण चहा पिला तर मस्त असा गरम गरम चहा. 6:20 झाले. सिरियल बघायचे मला खरं तर सिरियल बघायची झाला. आता सिरियल बघत बघत गरम गरम चहा पिला. अशा वेळेस संपती का नाही चपाती संचित? संपती का नाही भाकरी? फोनच बघतोय. भाकरी संपते का नाही. किती भाकरी राहिली दाखव बरं. अजून भाकरी किती आहे दाखव बरं. तर हातात घेऊन दाखव. सगळे तुकडे दाखव बरं हातात घेऊन. ते त्याच्या खालचं 3 कोर भाकरी दिली होती. त्यातली अजून अर्धी दिसतात भाकरी आणि बाकीची अजून खातो. 2 महिने लागतील संपवायला. बरं पटपट आंघोळ करायची आहे. टेस्टची तयारी करायची आहे. कसं सांग घाण घात. ब्रश धुवून घे. वा किती वाजलेत आता? 12 12:15. संचितला आमच्या सुट्टी असल्यामुळे संचितचं सगळं निवांत चाललंय. जेवण 10ला उठलाय संचित. हां 9:15 उठला होता ना. बस एवढा धुवायचा. आता ब्रश करून झाल्या मग आंघोळ झाली. नीट कर तिथं कर आणि पाणी मार नंतर. गरम व्हायला लागले. काल संक्रांत झाल्यापासून गरमी वाढली जरा आणि ऊन पण वाढले ना.
थंडी कमी झाली आमच्याकडची. तुमच्याकडे थंडी कमी झाले का? है ना संजय? दुबईला जा, थंडी नसतेच, गरमीच असते. कधी पण जावा, आहे ना. पप्पा दुबईला राहून आले. पप्पांना दुबईचा अनुभव असेल. मग तुला माहिती नाही? विचार पप्पांना, विचार. पप्पा दुबईला 1 वर्ष होतं मला सोडून. हा मग तुला माहिती नव्हतं पप्पा दुबईला आहेत ते? बरं, एक कोलगट खायचं नसतं. कर ब्रश, खस 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 करा, खस 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 खस. ऊन भरपूर पडलंय. झाला का ब्रश करून? ते पाणी मार तिथं. हां, धुवून लाव सगळं. हां, चूळ भरली. हां, ती फरशी कधी फोडली तू सांग बरं? तुम्हाला सांगितलं नाही पण त्या दिवशी की माझ्याकडून फरशी फुटली. तू काय म्हणला? नारळ पडला. म्हणला का नाही? पण तू फरशी फुटली असं सांगितलं नाही. वर बघितली का फरशी आहे? नाही फरशी. हां, चल चूळ भर, चल पाणी काढते मी तोपर्यंत. हां, चूळ भर. पाणी सगळं संपू नको, लागतंय नंतर तुलाच. नको, काल पण तूच केली. मी घालते. नको नको, मी घालणार आहे. मी थोडीशी घालते, नंतर तू कशी करायचं कर. नको बाबा. हा हा, तू काय करत नाही व्यवस्थित आंघोळ, मला माहिती आहे. हा हा, ते चालू झालं का गिजर बघ पहिला. आंघोळ झाल्या पावडर लावावी. आंघोळ झाल्या पावडर लावायची, भाग पडायचा. असतं का नाही? काय नसतं. टेस्ट आले 2 दिवसावर. रिव्हिजन करायचंय का नाही? काहीच बनवायचं दुपारी. अगं सामान आणायला कधी जायचं? 10ला. हॅलो, आता मी स्टडी करायला त्यांची आमच्या सोमवारपासून आता काय एक्झाम आहे. त्यामुळे आता आंघोळ झाली, मेकअप झाला, स्टडी. चला स्टडी मतलब स्टडी. चला 42, 55, 72, 65, 49, 83, 40, 11 आणि 23 ची स्पेलिंग लिहून जायचं. क्वेश्चन कुठला? क्वेश्चन 2 पहिला आला. काय बघा क्वेश्चन. हा चल कशाला सगळं काढलं साईडला? 42 ची जोरात स्पेलिंग. FORTY TWO 2 42. FIFTY 5 FIVE 5 SEV 70 SEVNTY 70 TWO 2 SIXTY 60 5 FIVE 5 FORTY 40 NINE 9 83 EIGHTY 80 THREE 83 40 FORTY 40 FOURTY 40 spelling. FOURTY
RTY. RTY. 4RTY. 40. ELEVEN. 11. TWENTY. 20. THREE. 3. वा 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 शब्बास. कसं म्हणावं स्पेलिंग सगळे बरोबर सांगितलं. मी सगळे स्पेलिंग बरोबर सांगितले का? दात हालायला लागलाय, दात तेवढं खायला ते. चला क्वेश्चन दुसरा. संचितला हे आम्ही आणले, कशासाठी आणले सांग. रिव्हिजनसाठी हे बुक आणले. रिव्हिजनसाठी 3 बुक आणले आणि एक राकेश. रिव्हिजनसाठी 3 बुक आणले. काही नाही. ही 3 बुक. ही 3 बुक. एक मॅथ्सचं, इंग्लिशचं आणि मराठीसाठी. हे ओके काळा असं होते, इथूनच सुरुवात होते बघ काळा व्हायला. तर आता संचित बाकी सगळी आता काय करतोय, रिव्हिजन करून घेतोय आता टेस्ट. 3 बुक आणले. चालतंय दोन्ही पण 40 पण चालतंय. FOUR आणि FORTY दोन्ही पण 40 पण चालते, हॉटेलच म्हणते. बरोबर आहे, चालतंय. एक मराठीचे आणि ते मी मार्करनी लिहिले. संचित लिहिले की तर ती राहिले की तर परत एक मॅथचं केलं आणि त्याला ब्ल्यू पेननी लिहिलं. आणि एक पप्पाने नवीन पेन आणलेला त्यांनी हे लिहिले आणि इंग्लिशचं गेलं. इंग्लिश अजून लिहायला सुरुवात केली नाही, काल संध्याकाळी झाली. आता नंतर आता पहिले टेस्ट झाली का नंतर मग ह्याच्यामध्ये रिव्हिजन घ्यायचं. ओके बरं असू दे. तर ह्याच्यात ना लोणचं केले. तर लिंबाचं लोणचं आहे आणि आमच्या घरी लिंबाचं झाड आहे, तुम्हाला माहितीच आहे. आणि मग ते मम्मीने भरपूर अशी लिंब दिली होती. मग पिकलेली पण काय काय लिंब होती त्यातली. मग आईने काय केले, लोणचं बनवलं त्यात लिंबाचं. तर मला हलवायचं काम दिले आणि आई नाहीत पण पुण्याला गेले त्यामुळे तुम्हाला दाखवते. आता मुरले का नाही हे मला पण एवढं काय समजत नाही, पण हे असं लोणचं आहे. वास एकदम छान येतो असा. आणि ह्याच्यात काय केलं तर लोणचं मसाला घातला होता, मीठ घातलं होतं आणि तोंडाला पाणी सुटलं माझ्या. आणि मग 2 टाईम त्याला हलवतो, हलवायचं त्याला. आणि त्यात काय केलं तर लोणचं मसाल्याची एक पुडी घातली होती. लिंबांना कट करून घेतलं होतं, त्यातल्या बिया सगळ्या साईडला काढल्या होत्या, मीठ घातलं होतं आणि लोणचं मसाला घातला. आणि 1-2 दिवसांनी मी असं हलवलं कंटिन्यू. आणि त्याच्यामध्ये ही वाटी आहे ना, ही 1 वाटी तेल गरम करून घातलं होतं. आता तेल थोडंसं कमी वाटते, घट्ट झाले, त्यामुळे हे थोडीशीच आहे तेल. तर आता हे थोडं तेल आता मी ह्याच्यात घालणार आहे आणि मिक्स करणार आहे, कारण जरा घट्ट झाले. आणि हात पण घातला नाही अजून, खाल्लं नाही. त्यामुळे आता कसं आहे ते खाल्लं नाही मी अजून. आणि हे गरम करून म्हणजे पूर्ण असं गरम करायचं तेल आणि गरम करून थंड केलेलं तेल आहे. तर हे मी सकाळी गरम करून ठेवलं होतं तेल आणि मग आता झाले थंड झालं. मग आता मिक्स करायचं आणि हलवून भरणी अशी एकदम पातळ आहे, आतमध्ये चेंगले असं. पडले ह्याच्यामध्ये बघा. तर ह्याच्यामध्ये ओलं काय घालायचं नसतं, बघू शकता असं जवळून कसं एकदम छान असं दिसतंय ना. तर तेल बिल आता टाकले, तर तेल काही जास्त घालायचं नाही, थोडं खाऊन बघते, कारण जसं केलं तसं त्याला आतमध्ये आता चमचा म्हणून अजिबात घातला नाही आणि झाकण पण मी उघडलं नाही. असं झाकण लावलं असं हलवलं 2 टाईम 3 टाईम दिवसातून. पण मी मला वाटते दिवसातून 2-3 वेळा असं हलवलं. आता संध्याकाळी पण मी एकदा हलवते. त्याला हलवलं ना व्यवस्थित, अजिबात खराब होत नाही लोणचं. तर आता बघू टेस्ट करून थोडंसं.
आणि चमचा पण असा जरा सुकलेला पाहिजे, ओला वगैरे नसायला पाहिजे चमचा. मम्मीने काय केलं तर आमची चालली होती ह्याला लोटवाडीला नाही, सॉरी काय म्हणतात अक्कलकोटला चालली होती. मग येताना भरपूर असे लिंबे आणले होते आणि त्यातले काय काय पिकलेले पण होते. मग एवढे लिंबे काही संपणार नाहीत, त्यामुळे आई म्हणले आपण लोणचं करूया. त्यामुळे मी केलं लोणचं. जास्त करून लोणचं उन्हाळ्यात करते, पण आता आली तर केलं. आंबट आहे भरपूर. आणि त्या काय म्हणल्या होत्या आई, हे मागचं ना असं सहज असं तुटेल ना, हे लोक तुटायला लागले. असं हे तुटेल ना तर मुरत आले म्हणायचं, म्हणजे मुरायला लागले. आणि चांगलं पण झाले, पण आंबट आहे. मला जास्त असं मी डायरेक्ट लोणचं खात नाही. मला खिचडी सोबत परत भात असेल तर आवडतं. चला दाखवूया. नाही हा हे दाखवायचं राहिलं तर ह्याच्यामध्ये काय केलं, साखर घातली होती. गोड लोणचं आहे. पण झालं काय, ज्या भरणीमध्ये घातलं होतं ना तर ती भरणी चिरली होती आणि ती भरणी चिरल्यामुळं ती असं साईडला यायला लागलं होतं. म्हणून मी दुसरी भरणी चेंज करायला लागली. ह्याच्यामध्ये घालताना ते माझ्याकडून थोडंसं सांडलं आणि एवढंच राहिलं. तर हे फक्त साखर आणि मीठ घातलेलं आहे. आणि हे पाणी जरा जास्त झालं याच्यात, त्यामुळे मी तेल काही घातलंच नाही आणि मी खाल्लं पण नाही. हे पण दोन्हीतलं कुठलं चांगलं लागतं. हे ना सांडलं होतं, त्यामुळं ह्याच्यातलं मला वाटतं ह्याच्यात मीठ जास्त लागायला लागले. लिंबू कमी झाल्यामुळं गोड कुठं लागेल नाही, मिठात जास्त लागायला लागले. मला वाटतं मीठ जास्त झालं ह्याच्यात. चला असू दे, आता संचित आमचा अभ्यास करतोय, तुम्हाला दाखवते. सेकंड राऊंड चाललाय बरं का त्याला. मी पहिल्यांदा घेतला, आता सेकंड राऊंड चालले, कारण टेस्ट आहे त्याची. त्यामुळं मग पटापट आपलं जे काय टीचरने शिकवले, रिव्हिजन घेतले, तर ते आता कम्प्लीट करायचं चालू आहे त्याचं. म्हणजे टेस्ट आपली त्याला सोपी. त्याची काळजी घेते म्हणून चांगली आहे ना संचित, आहे ना. उठून आली झोपेतून उठून संचित आमचा इव्हिनिंग वॉक करायला चाललाय. इव्हिनिंग वॉक आहे ना, इव्हिनिंग वॉक. संध्याकाळचं एकदा आणि जेवण झाल्यावर एकदा, असं 2 वेळा असतोय ना. बोल की थोडं. काय मला उचकी आली. तुला उचकी कशाने आली, कोण आठवण काढते तुझी? सांची दिदी आठवण काढायला लागली. संचित माझा वाट बघत बसला असेल, मग मी उरक आवर चल हे ना. परत उचकी आली. जुनी पूर्वीची माणसं म्हणायची, उचके आले की कोणतं आठवण काढते आपली, आहे ना. काय म्हणताय? कबूतर आहेत, आम्ही ते फिरायला, तर ह्यांना असं पॅक करतात आतमध्ये हे, आणि थोड्या वेळ सोडत येत आणि आतमध्ये असं पॅक असतं. कशासाठी पाहिलेत काय माहिती आहे ना, कशासाठी पाळलेत म्हणलं काय माहिती. औषधासाठी. तर आता ना संध्याकाळच्या किती वाजले बघा, 9 वाजत आलेत. आणि हळदी कुंकाला बोलवलं होतं, तिकडे गेले होते मी. आणि मग जरा तिकडे झालं स्वयंपाक वगैरे, त्यांना जेवण झालं. आणि माझं एवढ्या सगळ्यात पतंग बनवायचं राहिलं. संचितचं उद्या आता लवकर स्कूल लवकर असतं, त्यामुळे तयारी वगैरे लवकर होते. आणि सकाळी तर काय जमणार नाही, त्यामुळे आता मी पतंग बनवायला घेतला आहे. सगळी तयारी केली. म्हणजे आता आपल्या घरगुती तरी तर आहे, काडे घेतलेत, ह्या खराट्याच्या काड्या आहेत. आणि नंतर मग बघू आता कसं बनतं. मी घरात आता पुट्टा आहे, तर त्या पुट्ट्यापासून आता बनवणार आहे मी पतंग. तर आता चला बघू, ट्राय करू. काय मी कधी केलं नाही बरं का, पण माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न करणार आहे मी.
तर हा असा फुट्टा आहे, तो पण संचितने नीट ठेवला नाही. खरं तर मी हे व्हाईट कलरचे म्हणजे हे पेपर आणले व्हाईट पेपर, पण हे खूपच असं पातळ आहे, त्यामुळं कसं होते काय माहिती, बघूया आता. ह्याच्यातून झालं तर ठीकच आहे, नाही तर काय पर्याय नाही आपल्याकडं. आणि याचं कसं एका साईडला असं आहे आणि एका साईडने त्यामुळे दोन्ही पेपर असं फाडून घ्यायचे आहे चांगलं बऱ्यापैकी. आणि आता ही जी पांढरी साईड आहे ना व्हाईट व्हाईट हे असं एक चिटकवून घ्यायचं. मला वाटते मोठा करावा जरा असं वाटतंय मला, पण त्यांची आमचा काय करू लागतोय का, त्यांची कसं नाही निवांत आपला खाली आहे, मम्मी करते. आणि मी हळदी कुंकूला गेल्यामुळं कसं मला वेळ झाला यायला तिकडून, आणि मी ते वेळ झाल्यामुळं मग राहिलं ते त्याच्यात. आता ते कट करून घ्यायचं सगळं. कात्री आणते मी खाली, ह्या छोट्या कात्रीनं काही कट होत नाही. ही छोटी कात्री आहे आणि ही मी पार्लरची कात्री घेतली खरं, पण आता मला हिने कट करून वाटत नाही. पण तो माणूस म्हणला होता ह्याची काही धार जात नाही, तुम्ही हेअर कटला पण वापरू शकता, बाकीचं काही कागद वगैरे असेल तर त्याला पण वापरू शकता, पण नाही वापरत आता दुसऱ्यांची कात्री. आणि सगळा पतंग झाल्यावर तयार तुम्हाला दाखवते मी, आणि तुम्ही सांगा बरं का मला जमलाय का नाही तर पतंग. चला आता मी बनवते पतंग आणि नंतर सगळं झालं दाखवते, कारण व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल नाही तसं, पण काय बघू चला दाखवते. तर माझा पतंग बनवून झालाय, छान झालाय ना. तर डबल पतंग बनवायला लागला मला, कारण हे आहे तर हे कलर फेविकॉल चांगला नव्हता, त्यामुळे ह्याचा डाग पडला आणि खराट्याची काडी काही चिटकली नाही, त्यामुळे मग मी हा नंतर बनवला. तर एक तास गेला की ना, 1 तास गेला. तर म्हणा किती सोपं असतं, केला कोणी तर केला मी, आणि ज्याच्यासाठी केलाय त्याचा पत्त्या नाही. मस्त असा पतंग मी केला. चला तर बाय बाय. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बाय बाय.